नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्हाला LLB या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा आता CET साठी रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे. आता ही CET रजिस्ट्रेशन नेमके काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर आता जो LLB 5 इयरचा जो कोर्स आहे त्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला CET जी आहे, CET म्हणजेच काय तर कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे तर ती सर्वांना कंपल्सरी असणार आहे. ती एक्झामिनेशन सर्वांना द्यावी लागणार आहे ज्यांना LLB 5 इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्यामध्ये जे मार्क्स पडतील त्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला 5 इयरचा जर हा LLB कोर्स करायचा असेल तर तुम्हाला CET द्यावी लागणार आहे. मग त्यासाठी आता ते रजिस्ट्रेशन जे आहे आणि म्हणजेच रजिस्ट्रेशन तसेच ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तर त्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयी जी नोटीस आलेली आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात. सुरुवातीला आपण जी नोटीस आहे तर तिची जी माहिती आहे तर ती बघूयात. रजिस्ट्रेशन फॉर LLB 5 इयर CET एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 25-26. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता सध्या 12वी मध्ये आहेत किंवा काही विद्यार्थी 12वी पास आउट झालेले आहेत परंतु काही कारणांमुळे त्यांना ऍडमिशन घेता नव्हतं आलेलं तर ते विद्यार्थी सुद्धा परत CET देऊन या LLB 5 इयर या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतात. तर बघा आता सर्वांसाठी जे 12वी पास आउट झालेले आहेत आणि आता सध्या जे 12वीला आहेत ते दोन्ही पण तुम्ही ही CET जी आहे तर ती देऊ शकता. तर बघा द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 25-26 will be conducted online CET examination LLB 5 year courses under higher education as per below table. The CET examination for said courses will be conducted at various examination centers within and outside महाराष्ट्र स्टेट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो CET कोर्स CET जी होणार आहे महाराष्ट्र LLB 5 इयर CET 2025. आता ही जी CET आहे त्यासाठी बघा रजिस्ट्रेशन जे आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. कधी झालेली आहे तर 3 जानेवारी 2025 ला रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि याची जी शेवट तारीख आहे एंड डेट तर ती आहे 3/2/2025 म्हणजे 3 फेब्रुवारी 2025 ला रजिस्ट्रेशनसाठी आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी लास्ट डेट असणार आहे. अशा प्रकारे आणि जी तुमची एक्झामिनेशन होणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट तर तिची टेंटेटिव्ह डेट्स त्यांनी दिलेली आहे 28/4/2025 म्हणजेच 28 एप्रिल 2025 ला तुमची एक्झामिनेशन होऊ शकते. यामध्ये चेंजेस काही वेळेस होऊ शकतात परंतु हीच एक्झामची तारीख फिक्स धरून त्याप्रमाणे तुम्हाला जो कॉमन एंट्रन्स टेस्टचा अभ्यास आहे तर तो करायचा आहे. अशा प्रकारे द ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउझर फॉर दिस एक्झामिनेशन has been made available on the official website www.mahacet.org of the state common entrance test cell. This is for the information to all concerned students, parents and all stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर यासाठी आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला परत एकदा वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ही सेकंड नंबरची जी टॅब आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर येथे बघा साइन इनचं पेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये तुम्हाला येथे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल ID किंवा रजिस्ट्रेशन ID म्हणतो त्याला तर तो भेटेल आणि एक पासवर्ड भेटेल. तर तो पासवर्ड भेटल्यानंतर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि साइन इन टॅबवर क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तर ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर फी पेमेंट करून तुम्ही सक्सेसफुली जो फॉर्म आहे तर तो भरू शकता. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. सक्सेसफुल फॉर्म भरल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी तुमच्याकडे सेव्ह असू द्या. तसेच तुमचा ID पासवर्ड पण व्यवस्थित त्यावर लिहून ठेवा कुठं तर नाहीतर मग कुठं तुमच्या डायरीमध्ये कुठंतरी सेव्ह करून ठेवा. त्यानंतर मग तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे. त्यानंतर जे हॉल तिकीट येतील व्यवस्थित एक्झामिनेशन द्यायची आहे. एक्झामिनेशन दिल्यानंतर त्यानंतर तुमच्या कॅप राऊंडला सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे पुढची प्रोसेस चालू असणार आहे. तर जसं इन्फॉर्मेशन येत जाईल तसं मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट्स देणार आहे.
तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.